नमस्कार. सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर नेहमीप्रमाणेच मी घेऊन आले आहे सुंदर आणि सोपी रांगोळी. खूप आजची रांगोळी खूप सुंदर आहे आणि सोपी आहे. तर मकर संक्रांत आहे आणि लहान मुलांचे बोरन्हाण असते, तर त्यासाठी ही रांगोळी आहे. तर मुलाचे बोरन्हाणासाठी मी रांगोळी काढलेली आहे. सुंदर अशी रांगोळी आहे बघा, आणि सोपीसुद्धा आहे. अगदी पटकन होणारी रांगोळी आहे. आता एक ड्रेस मी काढून घेतलेला आहे. कुर्ता आणि धोती कुर्ता असतो ना, त्याप्रमाणे एक ड्रेसचा आकार काढलेला आहे. सुरुवातीला पेन्सिलीने मी आउटलाईन करून घेतली आणि रंग भरून घेतलेला आहे बघा. तर कुर्त्यामध्ये ऑरेंज आणि थोडासा येलो ऑरेंज असा रंग मी भरून घेतलेला आहे. दोन्हीही याच्यामध्ये बघा. नंतर जो मधला काठ आहे तो व्यवस्थित भरून घ्यायचा आहे. त्यामुळे आणखी रांगोळी कशी सुंदर दिसते. धोतीचा आकार दिसायला हवा त्याप्रमाणे. तर मध्ये जे आहे त्या चुन्या असतात किंवा ज्या घड्या दिसतात आपल्याला, त्यासुद्धा दिसायला हव्यात. त्यामुळे थोडीशी डार्क लाईन मारून घेतल्या. आणि जो मधला काठ आहे तो निळ्या रंगाने मी दिलेला आहे, त्यामुळे एक त्याला उठाव आला आहे बघा. आणि हातालाही थोडंसं निळ्या रेषा मारून घेतल्या कुर्त्याच्या हाताला. सुंदर अशी रांगोळी आहे बघा, पटकन होणारी आहे. आपल्या मुलाच्या बोरन्हाणासाठी आपण अशी रांगोळी काढत असतो. तर तुमच्या मुलाच्या बोरन्हाणासाठी नक्कीच ही रांगोळी तुम्ही काढून बघा. खूप सुंदर आहे आणि अगदी पटकन होते. आता बाजूला बघा मी काळा रंग पण भरून घ्यायचा आहे. बाजूचं जे सर्कल काढलेलं आहे त्यामध्ये. आता मकर संक्रांत आणि ब्लॅक रंग हे एक कॉम्बिनेशन असतं. तर ब्लॅक रंगचे कपडे आपण मकर संक्रांतीला घालत असतो. तर त्याप्रमाणे मी तिथे रंग काढलेला आहे. काळा रंग भरलेला आहे. आता त्यामध्ये आपण हलव्याचे दागिने काढणार आहोत. तर मुलाचं बोरन्हाण आहे, तर मुलासाठी जसं की डोक्याला बांधण्यासाठी एक बाशिंगासारखं एक टोप काढलेलं आहे मी. व्यवस्थित थोडंसं काडीच्या साहाय्याने आकार काढून घेऊन रंग भरून घेतला आहे. आणि त्याला एक मोराचं पीस सुद्धा मी काढलं आहे. ते व्यवस्थित बघितलं की पटकन ही रांगोळी नक्कीच काढता येईल बघा. सुंदर आहे. नंतर जे हातामध्ये गळ्यामध्ये घालतात ना, तो हारसुद्धा मी काढलेला आहे बघा. हलव्याचे दागिने असतात ना, तर तो सुद्धा काढलेला आहे. तर हलव्याच्या दागिन्याचा लूक येण्यासाठी वेगळे रंग त्यामध्ये मी भरलेले आहेत. नंतर जे हातामध्ये जे बाजूबंद घालतात ते खाली काढलेले आहेत. खूप सुंदर रांगोळी आहे, अगदी झटपट होणारी आहे. माझे व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा. आणि माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. मी नवनवीन रांगोळ्या माझ्या चॅनलवर टाकत असते. तुम्हाला जर माझ्या रांगोळ्या आवडत असतील तर नक्की मला सांगा. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आणि नवनवीन रांगोळ्या शिकण्यासाठी माझं चॅनल बघत राहा. तर वरती एक पतंगसुद्धा काढलेला आहे बघा. तर मकर संक्रांत आणि पतंग. तर पतंग गुलाबी रंगाने मी पतंग भरून घेतलेला आहे. खूप सुंदर लूक आले आहे बघा. फायनल लूकसुद्धा खूप छान आहे या रांगोळीचा. ती सुंदर दिसते आणि पटकन होणारी रांगोळी आहे. तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानते. असेच नवनवीन रांगोळी मी रोज प्रत्येक भागामध्ये दाखवतच असते. तुम्ही नक्की बघा, शिका, माझ्याबरोबर काढा रांगोळ्या. तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानते. आणि असेच नवनवीन रांगोळ्या बघण्यासाठी आणि शिकण्यासाठी भेटूया पुढील भागात. धन्यवाद.